मी खूप चुकीचं वागलो, मला माहिती आहे. मी ते खूप टेन्शन मध्ये असल्यामुळे आपल्याकडून माझ्याकडून तसं वागलं गेलं. खरं सॉरी. आई तू मारू शकते मला, तुझा हक्क आहे, मार. अरे वेडा आहेस का तू? खरं तर माझं चुकलं. अरे तू इतक्या स्ट्रेस मध्ये आहे माहिती असताना सुद्धा मी उगाच रागवले तुझ्यावर. सॉरी, माझं चुकलं म्हणे. नाही आई, तू का सॉरी म्हणते? तू आता मला माफ केलं, मला आता कळतंय आईचं मन किती मोठं असतं. स्वानंदी, तुम्ही पण मला माफ करा. मी खूप चुकीचं वागलो तुमच्यासोबत. ते माझं मलाच कळलं नाही मी असं का वागलो. मला माहितीये अर्जुन तुमच्यासाठी काय किती महत्वाचं आहे. माफ करा. काही हरकत नाही. अर्जुन, तू पण चिडलायस का रे तुझ्या बाबांवर? कारण तुझा बाबा मूर्खच आहे. तुझ्या बाबांना मारायला पाहिजे. हे बघ काय करतोस तू? कशाला त्रास करून घेतोयस? आई काय करू, मला मी जे वागलोय त्या गोष्टीचा मला खरंच खूप पश्चाताप होतोय. मनापासून असं कसं तरी होतंय मला. मी साधं नजर सुद्धा मिळवू शकत नाही आता तुम्हाला. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. सच्चा ही माझी ब्लाइंड चाल. हे काय माझ्या 150. मी ब्लाइंडचा बादशाह आहे. नाहीतर अंगावरचे कपडे पण आरशील. ए रावल्या खेळ नंतर पॅक हो. मी कधी पॅक होत नसतो. मी समोरच्याला पॅक करतो. कोण आहे तो? सर तुम्ही इथं? साहेब काय झालं? काय झालं मला विचारतोस काय झालं म्हणून? साहेब बघा साहेब, सॉरी. तुम्ही सांगितल्याच्या वेळेच्या आत साहेब आम्ही त्या मनीकडून डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन दिलेत ना साहेब. आम्हाला वाटलं आमचं काम संपलं म्हणून एन्जॉय करतोय साहेब. तुम्ही मूर्ख आहात हे मणीने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी मणीने भलतेच पेपर ठेवले होते आणि माझा फोन करायला घेतात तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? ह्यासाठी ठेवलंय का? सॉरी. तुमचा पंटर आहे मी. माफ करा साहेब, चुकी झाली आमच्याकडून. नाही, तुम्हाला माफी नाही. मी स्वतः जाऊन आता सत्य काढून घेतो मणीकडनं. हो साहेब, तुम्ही आतमध्ये जाऊ नका साहेब. तुम्ही जर आत गेलात तर मनीला वाटेल की हा खेळ सगळा तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ नका साहेब. 10 दिवसाचा वेळ देतोय, फक्त 10 दिवसाचा. ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही सत्य काढून घेतलं नाहीत ना, माझ्या बागेत तुम्हाला गाडीन आणि त्याच्यावरती झाड लावेन मी. करतो साहेब, आम्ही काम करतो. या मनीच्या चाल्याने गेम केला आपल्या सोबत. आता नाही सुट्टी त्याला. सच्चा सोडायचं ना त्याला. आता न्याला तो आपला हाताने. म्हणे तुझ्या तर हातात तुला. तनिष, अगं काय नाही, यायला बराच उशीर झाला तुला. ओके आहे ना सगळं? हो सुजित. ते तनू, अगं काय किती वेळ तुला? नक्की मैत्रिणीकडे गेली होतीस ना? मी फोन करते, फोन पण कट करत होतीस सारखा सारखा. मावशी. तनिष,
काय झालंय? टेन्शन मध्ये दिसतेस तू. नाही अरे, ते मी माझ्या फ्रेंडकडे जात होते ना, तेव्हा मला जरा गरगरला आणि मग मी चक्कर येऊन खाली पडले. काय? तू तू चक्कर येऊन खाली पडलीस? तरीच एक फोन करायचा ना मला. काय यार तू पण. बरं तू आत्ता ओकेस का? आपण एक काम करूया, मी डॉक्टरना बोलवतो. थांब, मी पाणी आणतो. थांब थांब. नाही नाही थांब तनिषा. सुजित. तनू ठीक आहेस ना? हो मावशी, आता बरं. हे घे पाणी पी, पाणी पी, पाणी पी. कमॉन, घे 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 घे. ओके आहेस आता? बरं वाटतंय ना? हो. तनू, सुजित तुझी किती काळजी घेतोय बघ. एवढी काळजी तर तो संचिताची पण घेत नव्हता. तनू, मला असं वाटतंय सुजित तुझ्या. मॉम काय? बरं तुम्ही बसा, मला काम आहे, मी काम करून आले. मॉम पण ना. बरं वाटतंय ना तुला? गुड. काका नक्कीच काहीतरी गेम खेळतायत, पण नक्की काय गेम खेळतायत ना तनिष, ते तुला कळायलाच हवं. मग त्यासाठी तुला मणी आणि काकांवर बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. कारण काय, मावशी आणि हा सुजित तितके बावळट आहेत ना, म्हणून काका यांना काहीच सांगत नाही. काय? काही नाही. डॉक्टरना बोलूयात का? नको, बरं वाटतंय. ओके. अर्जुन, बाळा तुला एक जोक सांगू? मला सांग, जर 2 मुंग्या पाण्यात पडल्या तर मग त्या बाहेर कशा येतील? बोल ना. हे बघ, आई आली. आपण आजीला किंवा आईला विचारू. मला सांगा, 2 मुंग्या जर पाण्यात पडल्या तर त्या बाहेर कशा येणार? पोहत. हा म्हणजे पोहता येतं त्यांना, पण बाहेर कशा येणार? कशा? अरे भिजून. स्वानंदी, तुम्ही एक काम करा, तुम्ही तो झाडू माझ्याकडे द्या आणि बसा शांत. आई, बाळाला पकड. तू? हा नाही, कशाला, मी करते. नाही स्वानंदी, तुम्ही एक काम करा, ते माझ्याकडे द्या आणि ते शांत बसा. बसा शांत. हा. आई, पाय बाजूला दे. मणी, मला एक वचन दे. आता हिला काय हवंय? देतो ना. कितीही राग आला, कितीही स्ट्रेस मध्ये असलास तरी तू आमच्या मणीसारखाच राहणार. आमच्या मणीसारखा, म्हणजे आम्ही ज्या मणीला ओळखतो तसा. वचन देतो ना. म्हणजे मला कितीही राग आला, मी चिडलो तरी मी चुकीचं वागणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. थँक्यू. चला, आजी आणि अर्जुन आता नाईट वॉकला जात आहेत. वॉक करायला जायचं आजी बरोबर. मणी सर, काय लपवताय माझ्यापासून? काय लपवतोय?
काहीच नाही. हा. बर. तंबाखूची डबी. तंबाखू कधीपासून खायला सुरुवात केली तुम्ही? माझं नाही ते. आणि तुम्हाला हे कुठे मिळालं? कुठं मिळालं म्हणजे? तुमच्या लॅपटॉपच्या बॅग मध्ये सापडलंय. म्हणजे हिने माझं सामान चेक केलं. हिची एवढी हिंमत. बोला, कधीपासून सुरुवात केली तंबाखू खायला? स्वानंदी, ते माझं नाही आहे, मित्रांचं आहे. ते चुकून माझ्या बॅग मध्ये राहिलं असेल. कशाला खोटं बोलताय? मला काय तुमचे मित्र माहिती नाही का? तुमचा कुठला मित्र तंबाखू खातो? म्हणे सर, खरं खरं सांगा, काय चाललंय हे? नाही सांगणार का? ठीक आहे, नका सांगू. स्वानंदी, काय काय झालं? बसा इथे. काय झालं? पाय मुरगळला. हे थांबा, मी काहीतरी बाम वगैरे लावतो. भाऊ, कुठे? इथे. मणी सर, काय करताय? मणी सर, पाय सोडा. मणी सर, पाय सोडा. मणी सर, मी नाही म्हणाले ना? नाही म्हणाले तर हात नका लावू. काही झालं का स्वानंदी? ही एवढी का ओरडली? माझ्या हात लावण्यावरून हिला कळलं की काय मी मणी नाहीये ते? मणी, काय झालं? आई, अगं ते स्वानंदीचा पाय मुरगळला, मलम लावत होतो. त्या नाही म्हणतात. बघ तूच. असं कसं मुरगळला? दुखतोय का खूप? हो, थोडं दुखतंय. हा, मग तेच बाम लावून देत होतो. नाही, नको. तुम्ही नका लावू. दे, मी लावते. अरे, असं टेन्शन मध्ये काय? नवऱ्यानी बायकोच्या पायाला हात लावला तर पाप लागतं, म्हणून ती असं म्हणाली. अच्छा, असं आहे. तुम्ही काम करा, मग इकडे बसा, मी झाडतो सगळं आणि अंथरुणही टाकतो. ये इकडे. तू त्याला बघ. अर्जुन. या म्हातारीला माझं नाटक पटलंय, पण ही मणीची बायको गप्प काय? माणसाचं शरीर खूप नाजूक असतं.
शरीराला त्रास दिला की मनातल्या गोष्टी बाहेर येतात. त्या मणीला इतका त्रास द्या की मनातलं खरं खरं बाहेर येईल आणि त्याने ते पेपर्स कुठे ठेवलेत हे आपल्याला कळेल. कळलं ना मी काय म्हणालो ते? नीट लक्षात ठेवा. हे बघा, आपल्याला जास्तीत जास्त सभासद जोडायचेत. हो, म्हणजे पक्षश्रेष्ठींचा कसा आदेशच आहे. अहो, मेंबरशिप ड्राईव्ह चालवायची आपल्याला. आपले सभासद वाढायला हवेत. हे बघा, मी तुमच्या पाठीशी आहेच. हे काय पक्षाचं काम करतायत तनिष, तुझ्या कामाचं काहीच नाही. निघ. त्या मणीला इतका त्रास द्या ना की ते पेपर्स त्यांनी कुठे ठेवलेत हे त्याच्या तोंडून बाहेर यायला हवंय. या तनिषाने मला आणि दिनूला एकत्र बघितलंय. तिला नक्कीच माझा संशय येत असणार आहे. ही पोरगी तर संचितासारखी नाहीये, पण तिच्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि आगाऊ आहे. मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर आत्ता घरात असलेला मणी हा मणी नसून दिनू आहे हे ती शोधून काढेल आणि मोठा प्रॉब्लेम होईल. मणी सर इतक्या प्रेमाने आणि काळजीने माझ्या पायाला मलम लावत होते, पण मी उगाच त्यांना नाही म्हणाले, चिडले त्यांच्यावर. चुकलंच माझं.
मणी सर चहा घेणार तुम्ही? नाही थँक्यू. मॅडम तुम्ही चहा घेणार? थोडासा. म्हणे काय सगळा पसारा काढून बसलाय? ते खूप वेगवेगळे झाले होते ना कागद वगैरे. आता काल मला एक कागद शोधायचा होता, महत्वाचं डॉक्युमेंट होतं. ते शोधत होतो, सापडलंच नाही. तर म्हटलं जरा सगळं एकदा चेक करावं आणि सुटसुटीत करून ठेवावं. कळलं स्वानंदी? स्वच्छता माझ्याकडनं शिकलाय तो. मणी सर पण तुम्ही कशाला करताय? मी करेल की. नाही कशाला, माझं काम आहे ना, मी करतो, तुम्ही करा तुमचं. दिने, एका साध्या कागदासाठी काय काय करावं लागतंय तुला? आई, म्हणजे तू बसलीच आहेस तर तू मदत कर मला. या काही फाईल बघ, महत्वाचे कागद वाटले तर ठीक आहे, नाहीतर टाकून दे. अरे ते तुझे पेपर्स आहेत, म्हणजे तुझ्या कार्यकर्त्यांचे पेपर्स आहेत. मला कसं कळणार काय ठेवायचं आणि काय टाकायचं? तूच चेक कर ना, तुला जास्त माहिती आहे. अरे हा बरोबर, मी बघतो. अरे मणी, अरे सगळे फाईल्स काढल्याच आहेत ना, मग जरा नीट चेक करून ठेव ना. अशाच परत सगळं ढकलून ठेवलं तर काय उपयोग त्याचा? नाही नाही आई, मी ते आवरून ठेवणारच आहे, पण मला आता अचानक आठवलं की अर्जुनला कोवळ्या उन्हात न्यायचं असतं ना. वेळ झाली, मी जाऊन येतो. मॅडम, मणी सरांनी अर्जुनला फिरायला नेलं खरं, पण काल सारखंच अर्जुनला जमिनीवर खाली ठेवलं तर मला भीती वाटते.